न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा दर 20% वाढून 7% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। यापूर्वी एप्रिल महिन्यात देखील नाणेनिधीनं आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज 30% वाढवून 6.8% केला होता। भारताच्या ग्रामीण भागात खासगी खर्चांमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेमुळे हा अंदाज वर्तवला आहे। केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे। संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी तर सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहतील। विशेष निमंत्रितांमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांचा समावेश आहे। व्ही.के. सारस्वत, रमेश चंद, डॉक्टर व्ही.के. पॉल आणि आनंद विरमानी हे आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत। विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश झुगारून विरोधी उमेदवारांना मतदान करणाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे। याबाबतचा निर्णय उद्या 19 तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर इथं ही माहिती दिली। राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त 20 लाख लिटर दुधाचं संकलन करावं असं आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना 35 रुपये भाव देणं शक्य होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। विखे पाटील यांच्या उपस्थितीत काल मुंबईत दूध व्यावसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्या प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व पातळीवर उपाययोजना करण्याचं काम सुरू असल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं। लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं उद्या सातारा इथं पोहोचणार आहेत। हा ऐतिहासिक सोहळा अत्यंत दिमाखदार आणि राजशाही थाटात व्हावा यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी करावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत। ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार असून ती सकाळी 10 ते 5 या वेळेत नागरिकांना पाहता येणार आहेत। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात। तोपर्यंत नमस्कार।